कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सांग, तुझा धर्म काय आहे? फुलायचा, बघणाऱ्यांना आनंद द्यायचा। आणि तू तुझा धर्म पाळतेस की? निसर्गाच्या नियमांच्या विरोधात जात नाही, पण हे समजा करताना तू जीव बी लावतेसच की? मी आदित्य सरांसाठी जे काय बी करते तो माझा धर्म म्हणून करते, पण माझा त्यांच्यावर लय जीव बी आहे। शेवटी धनी आहेत ते माझे, नवरा आहे माझा। पण हे समजा फक्त मीच समजते माझ्या बाजूनं, ते नाही समजत। त्यांच्यासाठी मी फक्त समध्यांसारखे नोकर आहे। पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। त्या अनुष्का मॅडम ना बोलत होते की त्यांच्यासाठी मी फक्त नोकर आहे म्हणून, बाकी कोणीच नाहीये का मी त्यांची? मला तर हे समजा सहन महिना झाले। मला बी राग येतो, मला बी वाईट वाटते। आणि नोकर असले म्हणून काय झालं? हाय तर मी एक माणूसच ना। माझा बा बोलतो ना ते मला पटतं की आपण आपली पायरी वळकून राहायला पाहिजे, पण मला असं बी वाटतं की आपण आपली किंमत समोरच्याला समजावून द्यायला पाहिजे। आता हे समजा करायला मला थोडस विचित्र वागायला लागल। मला हे बी माहित नाही की ते मला जमल का नाही। ह्या समजात तू माझी साथ देशील ना? मी बी काय विचारतीये, मला खात्री आहे तो माझी साथ देणारच। पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? हो मॅडम। बरं झालं गुरुजींनी तुम्हालाच पाठवलं ते, म्हणजे आता पूजा सगळी व्यवस्थित पार पडेल। तुम्हाला अजून काही हवंय? नाही, काही नको, सगळं मोकळं काय। देवीचीच कृपा आहे, आणि ही कृपादृष्टी अशीच राहावी म्हणून तर आपण ह्या सगळ्या परंपरा पाळतो। अगदी बरोबर। आणि आता त्याच परंपरेनुसार तुम्हालाही महालक्ष्मीची पूजा करायची, आणि त्यासाठी तुम्हाला गंगाजल घरात आणावे लागेल। कलश बाहेर ठेवलाय। हा विधी खूप महत्वाचा आहे। पवित्र गंगाजल घरच्या लक्ष्मीच्या हातूनच आणायचं असतं। घरातली लक्ष्मी तरच टिकून राहते, घरात समृद्धी नांदते। त्यासाठी हा विधी निर्विघ्नपणे पार पडणे खूप महत्वाचं आहे। नक्कीच गुरुजी, आणि हा विधी फक्त किर्लोस्कर कुटुंबियांसाठी नाही, तर किर्लोस्कर कुटुंबासोबत आणि आमच्या कंपनीसोबत जे कर्मचारी काम करतायत त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी हीच मनोकामना आहे आमची। होईल होईल, नक्कीच होईल। इतक्या श्रद्धेने हे सगळं करताय म्हणल्यावर नक्कीच होईल। गुरुजी, पण माझी एक इच्छा होती।
म्हणजे माझी धाकटी सून प्रिया ती आज घरात नाहीये, पण माझी होणारी थोरली सून ती जर गंगाजल घरात घेऊन आली तर चालेल? हो चालेल, काही हरकत नाही. ओ माय गॉड. अनुष्का, आज तू माझ्या सांगण्यावरून छान पारंपरिक साडी नेसून आली आहेस. मला खरंच खूप बरं वाटलं. वहिनी, आज अनुष्का तुमच्यापेक्षा पण सुंदर दिसते नाही? कोणाचीही नजर लागेल इतकी सुंदर दिसते ती. घरच्या लोकांची नजर नाही लागत वहिनी. घरची आहेस ना, मग घरच्या देवीला नमस्कार कर आणि शांत बस. मॅम, पुरे झालं माझं कौतुक. तुम्ही सगळे एवढं प्रेम करता माझ्यावरती, तेच खूप आहे माझ्यासाठी. अनुष्का, माझी एक इच्छा आहे, म्हणजे तुझी हरकत नसेल तर आजच्या पूजेला लागणार जे गंगाजल आहे ते तू दारातनं आपल्या घरात आणशील? मॅम, तुम्ही विचारताय का? तुम्ही मला हक्काने सांगितलं पाहिजे. आणि तुमची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी ऑर्डर आहे. आणि मला हे सगळं करायला खरंच आवडेल. बरं चला, पूजेला सुरुवात करूया. नव्या सुनेने घराबाहेर जाऊन गंगाजल घेऊन यायचंय आणि हो, एकटीने जायचंय. हो. अहिल्याची इच्छा आहे मी हे गंगाजल घरात न्यावं. पण तिला कुठं माहिती आहे मी तिच्या शेवटच्या क्षणात सुद्धा 2 थेंब गंगाजल मिळू देणार नाही. बाबा? हा बाबा, बोला ना. शॉप कलश इकडं कुणी ठेवलाय? सावित्री आत्यानं ठेवला असेल. कामाच्या गडबडीत चुकून राहून गेलं असेल त्यांच्याकडनं. मीच घेऊन जाते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.